17 फेब्रुवारी 2026 इंदापूर तालुक्याच्या भिगवण या गावात भर दिवसा एका 21 वर्षीय हिंदू तरुणीचे मुस्लिम तरुण अपहरण करतो। आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा देखील दाखल होतो। पुढच्या काही वेळात या प्रकरणाला लव जिहादचे स्वरूप देखील येते। आधी यवत मग भिगवण ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, पण टार्गेट मात्र एकच होते, ते म्हणजे राहुल कुल। यामध्ये राहुल कुल टार्गेटवर का आले हा प्रश्न पडतो। घटना घडते इंदापूर तालुक्याच्या भिगवणमध्ये, परंतु टार्गेट मात्र दौंडचे आमदार। चला या व्हिडिओमधून हे जाणून घेऊया नेमकं राहुल कुल यांचं चुकतंय तरी काय। अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारी रोजी ती तरुणी व्हिडिओद्वारे माझे अपहरण झाले नसल्याची कबुली देते। तसेच आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड देखील टाकली नसल्याचे सांगते आणि राजकारणी लोकांनी स्वतःच्या पोळ्या भाजून घेऊ नयेत असं देखील तरुणी आवाहन करत आहेत। मग या ठिकाणी प्रश्न पडतो, राजकीय द्वेषातून राहुल कुल यांना टार्गेट करण्यात आला आहे का? आता पुढे तिसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1:30 वाजता एक ॲफिडेव्हिट घेऊन हीच तरुणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर होते। नंतर 20 फेब्रुवारी रोजी बारामती शहर पोलीस तिला न्यायालयात हजर करतात आणि याच दिवशी न्यायालयाच्या बाहेर मुलीची आई हंबरटा फोडते, माझी मुलगी मला परत द्या। यावेळी चर्चेत येतं अजर शेख याने राहुल कुल यांचं ठेवलेलं स्टेटस आणि त्यामुळेच आरोप आणि प्रत्यारोप व्हायला सुरुवात होतात आणि यात प्रामुख्याने टार्गेट होतात ते दौंडचे आमदार राहुल कुल। उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजपर्यंत नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे, सुरेश धस आणि अशा अनेक प्रकरणामध्ये कार्यकर्त्यांमुळे नेते अडचणीत आलेल्या घटना आपल्याला निश्चित माहीत आहेत। असंच काही घडले राहुल कुल यांच्या बाबतीत। पुणे जिल्हा हा खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंतु पवारांच्या या सत्ता केंद्रांना सुरुंग लावण्याचं काम राहुल कुल यांनी सुरू केलं होतं। 2009ला त्यांचा पराभव झाला, परंतु 2014, 2019, 2024 असे सलग 3 वेळा राहुल कुल राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निवडून येत आहेत। राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अगदी पराभवाच्या टप्प्यात आणून ठेवलं होतं आणि त्यांची देखील धाकधूक वाढवली होती। अगदी अमित शहांनी देखील कांचन कुल यांचा उल्लेख केल्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरात रंगली होती। राहुल कुल इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दौंड तालुका सोडून आजूबाजूच्या परिसरात देखील सुरुंग लावायला सुरुवात केली। यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, इंदापूरचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, प्रदीप गारटकर यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची फळी त्यांनी भाजपमध्ये उभी केली। यामुळे भाजपची पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ताकद वाढली आणि ही सगळी ताकद राहुल कुल यांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत आहे। राहुल कुल हे भारतीय जनता पार्टीमधून निवडून आलेले ग्रामीणचे एकमेव आमदार देखील आहेत। खऱ्या अर्थाने ठिणगी पडली ती इथेच। भाजपची काही जुनी मंडळी आणि पुणे जिल्ह्यात ज्यांना राहुल कुल यांची अडचण व्हायला लागली आहे अशी अनेक मंडळी एकत्र आली आणि वाट पाहू लागली राहुल कुल यांच्या पराभवाची। परंतु देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख, मंत्री राधाकृष्ण पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि जय वीरूच्या दोस्तीमधील मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटचे मित्र म्हणून राहुल कुल यांची ओळख, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मतदारसंघात त्यांनी विकास कामाचा मोठा सपाटा लावलेला दिसत आहे। आरोग्याच्या माध्यमातून अनेक कामे करून आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख देखील पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे राहुल कुल यांना रोखून धरणं विरोधकांना अवघड होऊन बसलं होतं। पण नेमकं भिगवणचं प्रकरण समोर आलं आणि विरोधकांच्या हातामध्ये त्यांच्या विरोधात आयतच कोलीत मिळाल्याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरू झालेली आहे। राहुल कुल यांचं कुटुंब गेली 6 दशके राजकारण करत असताना धर्म, जात, गट, तट विसरून काम करणारं कुटुंब म्हणून या कुटुंबाची पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे। यामुळेच कळत नकळत काही अप्रत्यक्ष संघटनांच्या भावना देखील दुखवल्या गेल्याचे राजकीय विचारवंत बोलून दाखवत आहे। इतकेच नव्हे तर राहुल कुल यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजर शेख याला कोणतीही मदत न करता निपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते असं देखील राहुल कुल यांनी एका व्हिडिओद्वारे कबूल केलं आहे। तसेच या पीडित मुलीच्या नातेवाईकांसोबत आपण नेहमी संपर्कात असल्याची कबुली देखील राहुल कुल यांनी एका व्हिडिओच्या द्वारे दिली आहे। या प्रकरणात अजर शेख याचे स्टेटस ठेवण्याचा नेमका उद्देश समोर येण्याची आवश्यकता असल्याचे देखील राजकीय विश्लेषक खाजगीत बोलून दाखवत असताना दिसून येत आहेत। दौंड तालुक्यामध्ये मात्र स्थानिक पातळीवर अजर शेख यांनी अनेक जणांना दिलेला त्रास आणि केलेला विरोध याची किंमत मात्र राहुल कुलला मोजावी लागत आहे हे देखील निश्चित आहे।
या सगळ्यामध्ये मुलीला न्याय मिळाला का, मुलगी पीडित कुटुंबाच्या घरी परत आली का, आणि या सगळ्या पाठीमागे जाऊन वैयक्तिक आरोपींनी केलेले कट कारस्थाने बाजूला ठेवून मात्र या प्रकरणाला राजकीय रंग मिळू नये हीच अपेक्षा आहे. या प्रकरणातील आरोपी आझर शेख याचे अनेक फोटो इंदापूरच्या अंकिता पाटील, मंत्री दत्तात्रेय भरणे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत समोर आले आहेत. मात्र टार्गेटवर आले ते मात्र राहुल कुलच. सत्यता नेमकी काय आहे हे पुढच्या काही दिवसामध्ये बाहेर येईल असे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत असताना दिसत आहेत. पीडितेला न्याय मिळावा आणि सत्य सर्वांच्या समोर यावं एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य व्यक्ती बोलून दाखवताना दिसत आहेत.